नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मजेत? तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज मी कुठल्या टॉपिकवरती तुमच्याशी बोलणार आहे. तर हो, हे आहे पशुपती व्रत. तर पशुपती व्रत हे एक असं व्रत आहे की जे केल्याने आपल्या घरात जर समजा खूप भांडणतंटे होत असतील किंवा कुठलं आपलं एखादं काम होत नाही, बऱ्याच वर्षापासून आपण ते काम करायची इच्छा करतो किंवा आपल्याला असं वाटते की ते काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं किंवा काही काही खूप मोठ्या मोठ्या अडचणी येतात कामामध्ये आणि आपल्याला कळतच नाही आहे की सगळं काही ठीक आहे. म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्याचे म्हणजे प्रॉपर्टीचा एखादा प्रश्न आहे, त्याच्यात कागदपत्र तर आपल्याकडे सगळी आहेत, पण काही ना काहीतरी होतं आहे, म्हणतात ना की कुठेतरी काम अडतं आहे. मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, तर हे पशुपती व्रत करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. कुणाचं लग्न होत नाही आहे किंवा कुठला आजार तुमचा बऱ्याच वर्षापासून ठीक होत नाही आहे, बरोबर तुम्ही मेडिसिन वगैरे सगळं घेताय, पण तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाच म्हणजे उपाय करूनही तुम्हाला काही रिझल्ट मिळत नाही आहे, तर मग हे व्रत तुमच्यासाठी एक खूपच चांगली संधी आहे. तर त्या संधीचं सोनं करून घ्या. तर पशुपती व्रत हे केलं जातं भगवान शिवांच्या म्हणजेच साक्षात देवादिदेव महादेव यांच्या कृपेला प्राप्त करून घेण्यासाठी. तर आता हे करायचं कसं, तर हे पशुपती व्रत जे असतं ना, ते 5 सोमवार करायचं असतं. 5 सोमवार म्हणजे सकाळी आपण लवकर उठायचं, ठीक आहे, आणि स्नान वगैरे आटपून झालं की घरातल्या देवाची पूजा करायची, जी म्हणजे नेहमीप्रमाणे आपण पूजा वगैरे करतो ना घरामध्ये, तर ती करून झाली की मग काय करायचं, आपल्याला मंदिरात जायचं असतं सकाळी दर सोमवारी. दर सोमवारी म्हणजे 5 सोमवार हे तुम्हाला करायचं आहे व्रत. तर सोमवारच्या पहाटे तुम्ही उठायचं आहे, स्नान आटोपून झालं की घरातल्या मंदिरामध्ये म्हणजे घरातलं जे आपलं पूजास्थान असतं तिथे तुमची रेग्युलर तुमची जी पूजा झाली की मग त्याच्यानंतर काय करायचं, एक आरतीचं ताट तयार ठेवायचं. त्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, 6 दिवे ठेवून द्यायचे. 6 दिवे आता तुम्ही म्हणाल हे कुठले असतात, तर काही कणकेचे दिवे तुम्ही करू शकता, कणकेचे दिवेही चालू शकतात किंवा बाहेरचे एकदम छोटे छोटे मातीचे दिवे असतात ना, ते घेतलात तरी चालेल. मग त्याच्यामध्ये थोडं थोडं तूप ठेवायचं आहे, वात करून ठेवायचे, कापसाची वात, आणि हे ताटामध्ये ठेवून द्यायचे 6 दिवे, ठीक आहे. तुपाचेच दिवे घ्या शक्यतो आणि त्याच्यामध्ये वात तयार ठेवून, आणि ते प्रज्वलित न करता तसे मंदिरात घेऊन द्यायचे. मग त्या आरतीच्या ताटात काय काय घेऊन जायचं तुम्हाला, हे 6 दिवे पहिल्यांदा ठेवायचे आणि हे भस्म असतं तुम्हाला, पूजेचं भांडार म्हणजे ते पूजेचं दुकान असतं ना, तिथे मिळेल. महादेवांना जे भस्म लागतं ना, ती पावडर मिळते किंवा कधी ते आपलं कसं ते गंधगोळी असते ना, तसं एक भस्माची गोळी पण असते ती म्हणजे अशी, तर ती पण तुम्ही घेऊ शकता. ते लागेल तुम्हाला, कारण भगवान शंकरांच्या शिवलिंगावरती हळद कुंकू वाहत नाही, ठीक आहे. मग तुम्ही ते भस्म घेऊन जाऊ शकता किंवा चंदनसुद्धा चालतं, चंदन तुम्ही घेऊन जाऊ शकता, मग चंदनाची पावडर पण चालते. आणि त्याच्यानंतर फुलं घेऊन जायची. मग धोत्र्याची फुलं आणि ते जे धोत्र्याचं फळ असतं ना, ते पण घेऊ शकता तुम्ही, ठीक आहे. धोत्रा म्हणजे त्याला हिंदीमध्ये धतुरा असंही म्हटलं जातं, किंवा बेलफळ असेल ते सुद्धा घेऊन जाऊ शकता. बघा, सगळ्याच गोष्टी काय एकत्र तुम्हाला अवेलेबल होतीलच असं नाही, पण ज्या काही गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतील त्या तुम्ही त्या आरतीच्या ताटामध्ये तयार ठेवून द्या. बेलाची पानं ते महत्त्वाचं आहे. बेलाची पानं तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवली तरी चालतात, कारण आयत्या वेळेस तुम्हाला मिळतीलच असं नाही आहे, पण बेलाची पानं तुम्हाला पाहिजेतच. तर ते झालं की त्याच्यानंतर तुम्ही अक्षता घेऊन जायच्या. अक्षता म्हणजे अख्खे तांदूळ, म्हणजे त्याला काही हळद कुंकू वगैरे लावायचं नाही, फक्त साफ म्हणजे पांढरे जे तांदूळ असतात पण ते तुटलेले नसले पाहिजे, ठीक आहे. अख्खे तांदूळ त्यालाच अक्षता असं म्हणतात, ते घेऊन जायचे आहेत. मंदिरात जायचं आहे, ठीक आहे. आणि तिथे मंदिरात गेल्यावरती जे आरतीचं ताट तुम्ही ठेवाल ना तिथे, त्याच्यानंतर ते आरतीच्या ताटामध्ये तुम्ही 6 दिवे तयार ठेवलेत ना, ते 6च्या 6 दिवे तुम्ही भगवान शंकरांच्या इथे म्हणजे समोर जमिनीवर ठेवून द्यायचे. हां,
काही जण काय करतात माहिती आहे, आता बघा कोणाला एवढं नॉलेज नसतं, ते अजाणतेपणी करतात ते ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा, जे शिवलिंग असतं ना, जी जलाधारी असते किंवा ते असं जे असतं तो म्हणजे ते पार्वती मातेचे हात असतात, ठीक आहे, तर त्याच्यावरती दिवे नाही प्रज्वलित करायचे आहेत. काही जण अक्षरशः तिथेच म्हणजे शिवलिंगावरतीच ते असे हे दिवे प्रज्वलित करतात, तर तसं करायचं नाही. शिवलिंगावरती तुम्ही कुठलं नैवेद्य पण ठेवायचा नसतो, कारण जर तुम्ही शिवलिंगावरती नैवेद्य जर ठेवलात ना, तर तो कोणी ग्रहण करू शकत नाही असं मान्यता आहे, ठीक आहे. त्यामुळे खाली जमिनीवर ठेवला तरी चालतो. तर तिकडे गेल्या गेल्या काय करायचं आहे, आपल्यासोबत घरातनं पाणी तर आपण नेणारच, म्हणजे जलाभिषेक आपण करतोच. जलाभिषेक करण्यासाठी एक तांब्या किंवा कलश तुम्ही घेऊन जायचा आहे, ठीक आहे. कलश आपल्यासोबत असतो, नसेल तर मंदिरामध्येही असतात कलश, ठीक आहे. पण शक्यतोवर आपल्या घरातून तुम्ही पाणी कॅरी करा, घरातलं जे पाणी असतं ना ते तुम्ही कॅरी करा. सोबत एक कलश तांब्याचा किंवा स्टीलचा कलश जो तुम्हाला असेल तुमच्याकडे अवेलेबल तो घेऊन जा. थोडं दूध, कच्चं दूध, कच्चं दूध घेऊन जायचं आहे गाईचं. आणि काय करायचं, तिथे जलाभिषेक आधी करायचा त्या कलशाने शिवलिंगावरती, त्याच्यानंतर कच्चं दूध, नंतर पुन्हा जलाभिषेक करायचा आहे. ते झालं, अक्षता वाहायच्या आहेत शंकरांवरती, त्या पिंडीवरती, आणि नंतर चंदन लावायचं आहे. चंदनाच्या 3 रेषा त्या त्रिपुंडक आपण तयार म्हणजे बनवतो पिंडीवरती. नाही असेल तरी चंदन नुसतं एक हे टीका लावला तरी चालतं, श्रद्धा महत्त्वाची असते, ठीक आहे. तर ते झालं की त्याच्यानंतर तुम्ही जे 6 दिवे आणलेत ना, ते आरतीच्या ताटात ना सगळे 6च्या 6 बाहेर काढायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यामध्ये तूप असेल, तूप, आणि ते त्याच्यातले 5 दिवे फक्त तिथे प्रज्वलित करायचे आहेत. लक्षात ठेवा, फक्त 5 दिवे, 6 दिव्यातले फक्त 5 दिवे भगवान शंकरांच्या समोर प्रज्वलित करायचे आहेत. आणि जो 6वा दिवा असतो ना, तो आरतीच्या ताटात पुन्हा ठेवायचा आहे. म्हणजे एकूणच काय तर मंदिराच्या जमिनीवरती त्या दिव्याचा स्पर्श झाला पाहिजे, तिथून तो दिवा तुम्ही परत आपल्या घरी आणायचा आहे, ठीक आहे. मग तुम्ही सोबत जे पुष्प म्हणजे फुलं किंवा फळं किंवा काही नैवेद्य फळं म्हणजे केळी नेली असतील तर ते पण तिथे ठेवू शकता. आणि जे तुम्ही धतुऱ्याचं ते फळ असतं ना ते पण ठेवू शकता तिकडे. म्हणजे बेलपत्र तुम्ही वाहायचं आहे, आणि बेलपत्र वाहताना तुम्ही बोलायचं श्री शिवाय नमस्तुभ्यम, किंवा भगवान शंकराचा मंत्र म्हणू शकता, ओम नमः शिवाय, किंवा नुसतं नमः शिवाय बोललं तरी चालतं. स्त्रियांनी नमः शिवाय बोलायचं आहे, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम बोलायचं आहे, किंवा तुम्ही सांब सदाशिव, हे सगळ्यात बेस्ट आहे. सांब सदाशिव, सांब म्हणजे काय, त्याच्यामध्ये अंबा मातेचा पण आपण उल्लेख करतो. कधी पण बघा, लक्षात ठेवा, भगवान शंकरांची जेव्हा तुम्ही पूजा आराधना करता, कुठलंही व्रत करता, त्याच्यामध्ये अंबा मातेला म्हणजेच पार्वती मातेला विसरून चालायचं नाही. कारण माता म्हणजेच पार्वती माता ही भगवान शंकरांची शक्ती आहे, आणि शक्तीशिवाय शिव ही शव मानले जातात. त्यामुळे नेहमी भगवान शंकरांच्या पूजेमध्ये माता पार्वतीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे. पार्वती माता की जय, नमः पार्वती पते, हर हर महादेव. म्हणजेच काय तर आधी शंकरांच्या आधी, भगवान शंकरांच्या आधी आपण पार्वती मातेचा उल्लेख करतोय, ठीक आहे. तर शक्तीला सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट आणि म्हणजेच मान तुम्ही द्यायला हवा. तर भगवान शंकरांची ती पूजा केलेली आहे ना, तर ती करता करता भगवान शंकरांना आपल्या मनातली इच्छा सांगायची आहे. म्हणजे तिथे हे व्रत करण्याचं कारण सांगायचं आहे. कारण म्हणजे काय तर आमची इच्छा आहे की माझं हे जे काम आहे हे खूप दिवसापासून होत नाही आहे, आणि ह्या चांगल्या हेतूनेच मी हे काम करू इच्छिते, तरी पण आपण माता पार्वतींसह या कार्यामध्ये माझी मदत करावी आणि तुमची कृपा माझ्या पाठीशी नेहमी असू दे, हे त्यांना मनात सांगायचं आहे. त्यासाठी मी हे पशुपती व्रत करत आहे हे पण सांगायचं. आणि मी 5 सोमवार हे नित्य तुमच्याकडे येऊन हे व्रत करीन, तरी माता पार्वतींसह तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या पाठीशी असावं, हे बोलायचं आहे. सुरुवात करताना तुम्ही तुमचं पूर्ण नाव म्हणजे बोलायचं आहे. तिथे भगवान शंकरांना नमस्कार करायचा आहे, माता पार्वतींना नमस्कार करायचा आहे, तुमचं नाव बोलायचं आहे, तुमचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे, काश्यप, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहता ते सांगायचं आहे, आणि
तुमचं हे व्रत करण्याचं कारण म्हणजे काय, कुठल्या हेतूने किंवा कुठली कृपा तुम्हाला भगवान शंकरांकडनं हवी आहे ते त्यांना सांगायचं आहे. ठीक आहे. तर हे सांगून झालं की त्याच्यानंतर तुम्ही सगळी ती पूजा केली, दिवे तिथे 5 प्रज्वलित केलेत की एक दिवा थाळीमध्ये, पूजेच्या थाळीमध्ये परत ठेवायचा आहे आणि अंबा मातेला म्हणजे पार्वती मातेला नमस्कार करून पुन्हा आपण घरी यायचं आहे. तर इथे घरी येताना काय करायचं आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही घरी येणार ना तर तिथे म्हणजे घरात शिरताना, आता समोर मी उभी आहे इकडे, आपण घरात शिरतोय असं समजा, तर घरात शिरताना ही दाराची चौकट आहे. घरात शिरताना तुमचा उजवा हात असतो, आता हा फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला डावा वाटेल, पण हा उजवा हात आहे. तर उजव्या हाताला तुम्ही तो जो दिवा परत आणलाय ना तो ठेवायचा खाली दाराच्या समोर. उजव्या साईडला तो दिवा ठेवायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे. आता तुम्ही इथे असं पण होऊ शकतं की तुम्ही मंदिरातनं आले, मग आधी घरात जाणार, मग ती पूजेची थाळी तिथे ठेवणार, मग तो परत दिवा बाहेर आणणार. तसं करायचं नाही. घरात एंट्री व्हायच्या आधी तो दिवा प्रज्वलित केला गेला पाहिजे. ठीक आहे. घरात पाऊल टाकायच्या आधी तो दिवा बाहेर प्रज्वलित केला आणि नंतर मग आतमध्ये शिरायचं आहे. कळलं? त्याच्यानंतर काय करायचं, हे झाली सकाळची पूजा. सकाळी तुम्ही देवळामध्ये जाल ना त्यावेळेची पूजा आहे. आता तुम्ही म्हणाल की सकाळी आम्हाला वेळ नसतो, मग ठीक आहे, तुम्ही संध्याकाळीच्या वेळेस, कधी कधी जॉब असतो, जॉबला लवकर जावं लागतं, ठीक आहे, त्याचं पण काही हरकत नाही आहे. पण मग तुम्हाला 2 फेऱ्या त्या होतील असं आहे. कारण सकाळी एकदा पूजा करून त्याच्यानंतर मग तो दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि नंतर मग पूर्ण दिवस उपवास असतो तुम्हाला करायचा. उपवास करायचा असतो. तर आता उपवास म्हणजे काय, तर दिवसभर खिचडी हे ते खात बसायचं नाही. फलाहार करायचा सकाळच्या वेळेस. ही पूजा करून आलात ना तुम्ही, घरी आल्यावर फळं खायची आहेत. फळं खायची आहेत आणि एकदाच फळं खाऊन घ्यायची आहेत. मग पूर्ण दिवसभर काय खायचं नाही. पाणी पिऊ शकता तुम्ही, ठीक आहे, पाणी पिऊ शकता. फळं खायची आहेत. अगदी जर तुम्हाला नाही जमलं तर फक्त फळं खा. आणि त्याच्यानंतर भगवान शंकरांची जेव्हा तुम्ही पूजा आराधना करता किंवा उपवास असतो त्याच्यामध्ये भगर चालत नाही. म्हणजे जे वरीचे तांदूळ असतात ना, काही जण दुसऱ्या व्रताला म्हणजे सपोज एकादशीला वगैरे ती भगर खातात, चालते त्यांच्याकडे. पण भगवान शिवांच्या कुठल्याही व्रत आराधनेमध्ये भगर चालत नाही, हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणाल की भगरचं काहीतरी डोसा वगैरे हे ते करून काय, तसं चटपटीत काही खायचं नाही आहे. ठीक आहे. आणि शक्यतोवर तुम्ही फलाहार एकाच टाईम करा. संध्याकाळी काय करायचं आहे, भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला पुन्हा जायचं आहे. तर त्याच्या वेळेस काय करायचं आहे, घरातून तुम्ही स्वतः बनवून गोड काहीतरी घेऊन जायचं आहे. तो असतो नैवेद्य. भगवान शंकरांना खीर खूप पसंत असते, खीर खूप आवडते त्यांना. अन्नपूर्णा माता म्हणजे म्हणतात ना की पार्वती माता साक्षात अन्नपूर्णा आहे, तर त्या खीर बनवून जातात. तर भगवान शंकरांना अत्यंत प्रिय म्हणजे खीर असते. आता हे व्रत कोणीही करू शकतं, स्त्रिया पण करू शकतात, पुरुष पण करू शकतात. आता पुरुष काय म्हणतील की आम्हाला काही बनवता येत नाही आहे, कारण ह्या व्रतामध्ये जे कोणी हे व्रत करतायत त्यांनी नैवेद्य बनवायचा असतो. तर मग आता पुरुष काय म्हणतील की आम्हाला काही बनवता येत नाही आहे. हो ठीक आहे, अंडरस्टँड. तर म्हणतात ना की स्त्रिया बनवू शकतात, शिरा वगैरे बनवता येतो किंवा आपल्याला मनामध्ये त्यांना वाटत असेल की काय, मग तुम्ही पुरुषांनी साधं खीर बनवायची, दूध घ्यायचं, तापवायचं, साखर टाकायची, थोडे तांदूळ टाकायचे, उकळवायची, खीर झाली. सोपं आहे, करू शकता. अगदीच नाही जमलं तर दूध घ्यायचं, दुधामध्ये साखर मिक्स करायची, गोड दूध घेऊन जा, तेवढं तर करू शकता ना. पण जी व्यक्ती व्रत करते ना तिने तो घरात ना पदार्थ बनवून न्यायचा आहे. तुम्ही म्हणाल आम्ही बाहेर दुकानात मिठाईच्या दुकानात मिठाई घेऊन जातो, तसं नाही. मिठाईच्या दुकानात तुम्ही गेलात, मिठाई खरेदी केली, त्याआधी ती मिठाई किती जणांनी घेऊन गेलेली असते, तो म्हणतात ना ती मिठाई किती जणांनी खाल्लेली असते. आणि भगवान म्हणजे जे कुठलेही देव असतील ना त्यांना आपण जेव्हा कुठला नैवेद्य देतो तर तो नेहमी आपण बनवून नेलेलाच कधी पण द्यायचा असतो. तर असं आहे. आणि मग काय करायचं आहे, आणि जी काही तुम्ही तयारी कराल ना, म्हणजे जी सपोज
पूजेची थाळी वगैरे आहे त्याच्यातली फुलं वगैरे आणण्याचा पण जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे सगळी तयारी ना तुम्ही कराल. असं नाही आहे की तुम्ही फक्त झोपा काढताय, सकाळी उठून मग बायकोवरती बोलता की अरे तू तयारी नाही करून ठेवलीस, चिडाचिड करायची नाही. सगळी तयारी तुम्ही करून ठेवायची आहे. थाळीपासून म्हणतात ना ते तयार करायचं आहे. कारण ज्याचं व्रत असतं ना त्याची मेहनत पण देव बघतो की तू किती मेहनत करतोयस, किती म्हणतात ना की तुला एवढं चांगलं मी देणार आहे. आता ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे. तुमची जी काही गोष्ट तुमची म्हणतात ना होत नाही आहे ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही भगवान शंकरांचं हे पशुपती व्रत करताय, तर त्यासाठी तुम्हाला एवढी मेहनत घ्यावीच लागणार. ठीक आहे. तर त्यासाठी सोपे जे नैवेद्य आहेत ना ते करायचे आहेत. ठीक आहे. मग ते नैवेद्य करून झाले, थोडंसं छोट्या वाटीत ना, आता सपोज तुम्ही शिरा बनवणार असाल तर छोट्या वाटीत ना करा. छोट्या वाटीत ना शिरा म्हणजे जो रवा असतो तो घ्या, तेवढीच दूध टाका, तूप टाका, साखर टाका, म्हणजे तो थोडा वाटीभर होईल. आता तो नैवेद्य घेऊन जायचा आहे संध्याकाळी त्याच थाळीमध्ये. ठीक आहे. आता कुठले दिवे वगैरे घेऊन जायचे नाही, तो नैवेद्य घेऊन जायचा तिकडे भगवान शंकर. आणि तिकडे देवळात गेलात ना तर त्याचे 3 पार्ट करायचे, 2 भाग करायचे, 3 भाग करायचे. त्याच्यातले 2 भाग मंदिरात ठेवायचे. ठीक आहे. भगवान शंकरांच्या तिथे 2 भाग ठेवायचे ते नैवेद्याचे. म्हणजे सपोज आपण शिरा केला असेल तर त्याचे 2 भाग तिथे ठेवून द्यायचे, तिसरा भाग आपल्याकडे त्याच थाळीतनं परत आणायचा. ठीक आहे. आणि तो भाग जो आहे जो व्रत करतोय त्यानेच खायचा आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात लहान मुलं आहेत त्यांना मग गोडाचं किंवा नैवेद्य असतो तो प्रसाद म्हणून सगळ्यांमध्ये वाटायची सवय असते. नाही, म्हणूनच सांगितलं तुम्ही छोट्या वाटीतनं बनवा. जे काही तुम्ही नैवेद्य बनवणार ते छोट्या वाटीतनं बनवा. अगदी थोडं वाटीभर नैवेद्य तुम्ही घेऊन जा. परत जे 3 भाग करणार त्याच्यातला 1 भाग तुम्ही घरी जेव्हा परत आणणार तो अगदी थोडासा असेल, तो एखाद्या डबीमध्ये ठेवून देवारात ठेवून द्या. आणि घरी आल्यावरती सगळ्यांसाठी अजून दुसरा एखादा शिरा वगैरे करून टाका. आता बघा, मेहनत घेणं तुमच्या हातात आहे. एवढी मेहनत देवसुद्धा बघणार आहे की हां बाबा एवढी मेहनत घेतलेली आहे. लगेच प्रसन्न होतात आपले भोलेनाथ आहेत ते. ठीक आहे. लगेच कृपा करतील. तुमची मेहनत दाखवा, तुमची म्हणतात ना तळमळ दाखवा त्यांना की हो मी करायला तयार आहे. तुम्ही स्वतः आळस दाखवलात तर मग कसं काय जमणार नाही का. आणि अजून एक सांगायचं झालं की जे मंदिर म्हणजे ज्या मंदिरात तुम्ही जाणार आहात त्याच मंदिरात 5ही सोमवार जायचे आहेत. तुम्ही असं म्हणाल की आज मी या मंदिरात जातो, उद्या मी त्या मंदिरात जातो, म्हणजे सगळ्या शिवशंकरांना मी प्रसन्न करेन. आज इकडच्या मंदिराला जाईल, उद्या मी तिकडच्या मंदिराला जाईल, उद्या दुसऱ्या शहरातल्या जाईल. तसं नाही. एकाच मंदिरात जा. एकाच मंदिरात तुम्हाला 5ही सोमवार करायचे आहेत. हे पशुपती व्रत जे आहे ते एकाच मंदिरात, एकाच शिवमंदिरात, एकाच भगवान शंकरांना तुम्ही सांगायचं आहे की मी 5 सोमवार तुमच्याकडेच येणार आहे, तर माझं हे व्रत आहे ते तुम्ही स्वीकार करा. माझी भक्ती जी आहे आणि तुमचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी नेहमी असू दे, असं त्यांना सांगायचं आहे. मग ते नेक्स्ट मंडेला जेव्हा तुम्ही जाणार, आता सपोज स्त्रिया करत असतील कधी म्हणजे असं होऊ शकतं की मासिक धर्म येणार असेल तर तो जो मंडे असतो तो तुम्ही फास्ट करू शकता. फास्ट म्हणजे काय, हे व्रत करू शकता, उपवास धरू शकता, पण तो काउंट नाही करायचा. मग त्याच्या नेक्स्ट जो मंडे असतो ना तो काउंट होणार. ठीक आहे. किंवा घरात सोयर आलं, सुतक आलं तर ते जे तेवढे डेज आहेत, तेवढे मंडे जे असतात ना ते स्किप करायचे. पण त्याच्यात तुम्ही व्रत पकडू म्हणजे उपवास करू शकता, पण ते व्रतामध्ये काउंट होणार नाहीत. मग ते तुम्ही कॅलेंडरवरती मार्क करून ठेवा तसं. ठीक आहे. 5 सोमवार असं नाही आहे की त्या 5 सोमवारमध्ये खंड पडलाच नाही पाहिजे, असं कधीच होणार नाही. कारण आता स्त्रिया असतील तर ते स्त्रियांना 4 वीक नंतर तर मासिक धर्म येणारच आहे, मग त्यांचं तर होणारच आहे ना बाय डिफॉल्ट. मग तो तुम्ही स्किप करू शकता, पण तो तुम्ही नंतर जो पुढचा जो सोमवार असेल तो तुम्ही कन्सिडर करायचा आहे. म्हणजे ते भगवान करते बरोबर म्हणजे ते सगळं जाणतात असेल. ठीक आहे. तर एकाच शिव मंदिरामध्ये जायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की सोमवारच्या दिवशी एवढं सगळं करायचं, तिथे टाईमच नसतो. आम्ही पाणी पण म्हणजे जलाभिषेक पण थोडं म्हणजे कसं करतात, म्हणजे काही जण काही देवळामध्ये भरपूर म्हणजे धक्काबुक्की पण असते. तर मग म्हणूनच यासाठी सांगते की लवकर उठा, लवकर जा, म्हणजे कसं थोडी गर्दी पण कमी मिळेल. आणि जर शक्य असेल तर ना, आता असं होणारच नाही की कुठल्याही शिवमंदिरात मंडेला तुम्हाला गर्दी मिळणारच नाही, पण जर पॉसिबल असेल तर असं कुठलं तरी मंदिर बघा की जिथे थोड्या प्रमाणात गर्दी कमी असते.
भगवान शिव तर शिवलिंगामध्ये सगळीकडे असतातच. असं नाही आहे की बाबा हे मंदिर खूप फेमस आहे, तिकडचेच शिवजी आपल्याला प्रसन्न होतील, असं नाही आहे. ठीक आहे. तर तुम्ही ॲटलिस्ट ते सांगू तरी शकता, तुमचा संकल्प सांगू शकता की या कारणासाठी आहे, तेवढा वेळ तुम्हाला मिळाला तरी चालेल. तुम्ही जलाभिषेक करताना तुम्ही दूध नेलं असेल, कच्चं दूध न्या, तुम्हाला पाहिजे तर पंचामृतसुद्धा नेऊ शकता. ठीक आहे. तुळशीचं पान त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही, तुळस वर्ज्य आहे. शिवपूजेमध्ये तुळस म्हणजे त्याच्यामध्ये अर्पण करत नाही. ठीक आहे. काही जणांना नसतं, जेन्युइनली मी सांगते, काही जणांना नसतं माहिती. जर तुम्हाला असं कोणी आढळलं की शिवलिंगावरती किंवा तिथे शिवमंदिरात तुळस अर्पण करायचं, तर त्यांनी शांतपणे सांगायचं की असं तुळस वर्ज्य करायचं, म्हणजे ते त्यांच्या पूजेमध्ये तुळशीला स्थान नाही. ठीक आहे. तर कारण मग पंचामृत करताना मग कसं होतं की आपल्याला सवय झालेली असते की दूध आहे, दही, तूप, साखर, मध आणि मग त्याच्यामध्ये तुळस, ते बाय डिफॉल्ट ते आपल्या मनात ते राहिले, पंचामृत म्हणजे तुळस आलीच. तसं नाही आहे. शिवपूजेमध्ये तुळस नाही वापरत. तर ह्या काही गोष्टी आहेत त्या मी सांगितल्या. आणि मग शेवटी काय झालं, मग हे नैवेद्य आणलात घरी, तो जो नैवेद्य तुम्ही सेपरेट ठेवलेला आहे ना मंदिरात, तो तुम्ही स्वतः खायचा आहे, तो दुसऱ्यांकडे वाटायचा नाही. ठीक आहे. आणि घरातल्यांसाठी तुम्ही एकदा पुन्हा एकदा शिरा वगैरे बनवू शकता. तर म्हणजे ते सगळं झालं, म्हणजे तो प्रॉब्लेमही सुटला की बाबा लहान मुलं आहे किंवा घरातले काय म्हणतील की हिने एकटीनेच खाल्ला वगैरे, तसं नाही आहे. ठीक आहे. तर अशी ही चांगली माहिती होती. आणि हे जे आहे पशुपती व्रत, तर ते चांगल्या मनाने करा आणि चांगल्या म्हणजे कुठलीही शंका मनात ठेवू नका की होईल की नाही, होईल की नाही. कारण आपण जेवढा कॉन्फिडन्सने आणि जेवढा म्हणजे त्याच्यामध्ये बिलीव करतो ना, ते ते खरंच खूप कामाला येतं. ठीक आहे. तर कुठलीही शंका न ठेवता हे पशुपती व्रत करा. आणि तुमचे कुठलीही कामं अडलेली असतील, कुठलेही दुःख संकटात असाल, त्याच्यातनं भगवान शंकर तुमची लगेच सुटका करू देत आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळू देत. आपल्या सगळ्यांनाच त्यांचा चांगला आशीर्वाद मिळू दे, हीच भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि एवढं सांगून ही माहिती देऊन मी हा व्हिडिओ इथेच पूर्ण करते. तर भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. म्हणजे सगळ्यांवरती महादेवांची कृपा नक्कीच राहू दे. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल.